सकल आदिवासी समाजाच्या वतीनं उल-गुलान महामोर्चा शुक्रवारी 10 ऑक्टोबर 2025ला त्र्यंबकेश्वर इथं भव्य प्रमाणामध्ये पार पडला. कृषी उत्पन्न बाजार समितीपासून सुरू झालेला हा मोर्चा घोषणाबाजीच्या गजरामध्ये तहसील कार्यालयापर्यंत पोहोचला. या मोर्चाद्वारे बंजारा आणि धनगर हटाव आदिवासी आरक्षणातील प्रस्तावित घुसखोरीला विरोध आणि त्याचबरोबर नोकरी, शिक्षण, आरोग्य यांसारख्या मूलभूत मागण्यांवर शासनाचं लक्ष वेधण्यात आलं. हजारोंच्या संख्येनं आलेल्या आदिवासी बांधवांनी आपल्या हक्कांसाठी ठाम भूमिका घेत शांततेत पण निर्धारपूर्वक आंदोलन केलं. मोर्चात विक्रमगड मतदारसंघाचे माजी आमदार सुनील भुसारा, माजी आमदार शिवराम झोले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर, वामनभाऊ खोसकर यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. आदिवासी समाजावरील अन्याय आता सहन केला जाणार नाही. आमच्या हक्कांसाठीचा हा लढा निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. शासनानं तातडीनं या मागण्यांवर तोडगा काढावा, अन्यथा पुढील काळात व्यापक आंदोलन उभं राहील, असं यावेळेस त्यांनी सांगितलं. मोर्चाच्या शेवटी तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. त्यानंतर आंदोलन शांततेत संपन्न झालं. आंदोलनामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये आदिवासी समाजातील असंतोष आणि हक्कांसाठीची चळवळ पुन्हा एकदा जोमानं पुढे सरसावल्याचं चित्र दिसलं. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, त्र्यंबकेश्वर.